Good morning students. Today we are going to solve one problem number 10, page number 88. आपल्याला प्रॉब्लेम नंबर 10 दिलेला आहे, पेज नंबर 88 वरती दिलेला आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. पहिल्यांदा आपण काय करू, पोस्टिंग करून घेऊ आणि त्यानंतर ऍडजस्टमेंट सॉल्व करू. सो इन दिस प्रॉब्लेम there is a balance sheet which is given on page number 88. तर पेज नंबर 88 वरती तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली आहे, त्यानंतर रिसिट्स अँड पेमेंट दिलेलं आहे आणि पेज नंबर 89 वरती तुम्हाला ऍडजस्टमेंट आहे आणि इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे आणि नेक्स्ट पेज नंबर 90 वरती तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली आहे. म्हणजे एकूण 4 पेजेस वरती हा प्रॉब्लेम आणि सोल्युशन आहे. तर डोंट वरी अबाउट दॅट, आपण एक एक घटक नीट लर्न करणार आहोत. सो कॅपिटल फंड, आपल्याला बॅलन्स शीट दिलेली असेल तर कॅपिटल फंड काढण्याची गरज नाही. तर आपण या ठिकाणी कॅपिटल फंड आहे तसं लिहू. कॅपिटल फंडची अमाऊंट आहे 6,80,000 रुपये. ती आपण इनरलाच घेणार आहोत, कारण त्यावरती सरप्लस किंवा डेफिशिट असेल तर सरप्लस तर आपण ऍड करणार आहोत, डेफिशिट असेल तर लेस करणार आहोत. एंट्रन्स फी आपण लायबिलिटीलाच घेणार आहोत, कारण लायबिलिटीला दिलं असेल तर लायबिलिटीलाच घेणार आहोत. आणि जर रिसीट साईडला दिलं असतं तर आपण इन्कम किंवा लायबिलिटीला घेतलं असतं अकॉर्डिंग टू ऍडजस्टमेंट. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे जे ओपनिंग बॅलन्स आहे ते आपण घेणार नाही, कारण दॅट इज ओपनिंग बॅलन्स, दॅट इज लास्ट इयर बॅलन्स. सो लॅबोरेटरी ही आपली असेट्स आहे आणि ती आपण इथे घेणार आहोत. लॅबोरेटरीची किंमत आहे 15,000. देर इज नो ऍडजस्टमेंट, सो वी हॅव टू शो दिस बॅलन्स इन आउटर कॉलम. Building, there is also no adjustment. Amounted is 6 lakh rupees. Next one is furniture. Furniture वर adjustment आहे, त्यामुळे आपण फर्निचर इनरला घेणार आहोत. फर्निचरची अमाऊंट आहे 40,000. त्यानंतर बुक्स आहेत 22,000. बुक्सची व्हॅल्यू आहे 22,000. ऍडजस्टमेंट आहे, इनरला घेऊ. ट्युशन फी, आता ट्युशन फी पण आपल्याला घ्यायचं आहे, परंतु त्यावरती ऍडजस्टमेंट्स आहेत म्हणून आपण त्याचा विचार करू. ट्युशन फी रिसिवेबल तर 2019 आहे, तर आपल्याला ट्युशन फी 18 ची दिलेली आहे म्हणून इथं घेऊ आपण 2017 आणि 18. तर लास्ट इयरला एकूण 10,000 रुपये ट्युशन फी येणे होती आणि रिसीट साईडला बघा 2017 आणि 18 8,000 दिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी 10,000तून 8,000 रुपये मिळालेले आहेत. तर आता ऍक्च्युअल आपल्या ट्युशन फी येणं आहे किती, 2,000 रुपये. त्यानंतर आपण स्कूलचं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, त्यामुळे स्कूलच्या अँगलने विचार केला तर ट्युशन फी इन्कम असणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रिसीट साईडचे बॅलन्सेस. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे, रिसीट साईडचे बॅलन्सेस इन्कम किंवा लायबिलिटी आणि पेमेंट साईडचे बॅलन्सेस एक्सपेंडिचर किंवा असेट साईडला येतात. तर मग आता आपण ही साईड बघतोय, कोणती, रिसीट, म्हणजे इन्कम किंवा लायबिलिटीला ते बॅलन्सेस येणार आहेत. तर ओपनिंग बॅलन्स आपण घेत नाही. ट्युशन फी, दिस इज रेव्हेन्यू इन्कम. ट्युशन फीज अमाऊंटेड इज ₹1 लाख रुपये, आपण इनरला घेणार आहात. त्यानंतर फाईन कलेक्टेड, आपण स्टुडंट्स कडून फाईन घेतो. काही स्टुडंट लेट ऍडमिशन घेतात, काही स्टुडंट रूल्स फॉलो करत नाहीत, त्यांच्याकडून आपण फाईन घेतो. फाईन कलेक्टेड अमाऊंट आहे आपली 2,000 रुपये. आउटरला घ्या. ऍडमिशन फी, ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे ऍडमिशन फी इज कन्सिडर्ड ऍज रेव्हेन्यू इन्कम. ऍडमिशन फी वरती शक्यतो ऍडजस्टमेंट असते. टर्म फी, स्टुडंटकडून आपण टर्म फीज म्हणून घेतलेली आहे 7,000 रुपीज. नेक्स्ट वन इज डोनेशन फॉर लायब्ररी, दिस इज कॅपिटल रिसीट. डोनेशन फॉर लायब्ररी 1,000 रुपीज. तुम्हाला फॉर्मॅट मी नीट समजावून सांगितलेलं आहे, तुम्ही युट्यूब वरती त्या व्हिडिओ बघू शकता. मी या ठिकाणी एक्सप्लेनेशन जास्त देणार नाही, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खूप वेळ लागतो.
त्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो त्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळतो. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स अमाऊंट आहे 5,000 रुपीज. त्यानंतर गव्हर्नमेंट ग्रँट, दिस इज ऑल्सो अवर रेव्हेन्यू इन्कम. देर आर 2 टाइप्स ऑफ ग्रँट्स. जर रेव्हेन्यू असेल तर इन्कमला घेणार आहोत आणि जर कॅपिटल म्हटलं असतं तर आपण लायबिलिटीला घेतलं असतं. गव्हर्नमेंट ग्रँट आहे 2 लाख रुपीज. ठीक आहे. आता आपण रिसीट साइड कव्हर केलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे पेमेंट साइड. पेमेंट साइड म्हणलं की एक एक्सपेंडिचर साइड किंवा असेट साइड, या दोन्ही पैकी एका ठिकाणी त्याची आपण पोस्टिंग करणार आहोत. सॅलरीज टू टीचर्स, टीचर्सना आपण सॅलरी देतो 1,80,000. देर इज ऍडजस्टमेंट. सॅलरीज टू ऑफिस स्टाफ, ऑफिस स्टाफला आपण सॅलरी दिलेली आहे पण त्यावरती ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे आपण काय करू, इनरला न घेता आउटरला घेऊ. ओके. ऑफिस स्टाफ किती आहे तुमची 30,000 रुपये. त्यानंतर बुक्स आहेत, तर बुक्स आपण ऑलरेडी परचेस केले म्हणजे आहेच, ओल्ड आहेत, परंतु आणखी ना घेतलेले आहेत आपण. कदाचित हे न्यू बुक्स असतील. बघा परचेस केलेला आहे 15,000. एकूण किती झाले हे 37,000. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, दिस इज अवर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इथंच घ्या. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट आहे 5,000 रुपये. त्यानंतर अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस, इथंच घ्या. अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस आहेत आपले 10,000 रुपये. त्यानंतर पुढचा जो भाग बघायचा आहे तो म्हणजे ऑफिस रेंट. ऑफिस रेंट वरती ऍडजस्टमेंट आहे. ऑफिस रेंट इज अमाउंटेड रुपीज 16,000. शो दिस बॅलन्स इन इनर कॉलम. रिपेअर्स 15,000, इथंच घ्या. रिपेअरची अमाऊंट आहे 15,000 रुपये. त्यानंतर स्पोर्ट्स एक्सपेन्सेस, इथंच घेऊ आपण. एक्सपेन्सेस म्हटल्यानंतर स्पोर्ट्स एक्सपेन्सेस आहेत 5,000 रुपीज. फर्निचर, दिस इज न्यू फर्निचर. आपण काय करू, ऍडिशनल म्हणू किंवा न्यू फर्निचर म्हणू. तर एकूण न्यू फर्निचर आपण किती घेतलेलं आहे, फर्निचरची अमाऊंट आहे 50,000. म्हणजे एकूण टोटल झाली 90,000. त्यानंतर बॅलन्स आहे कॅश आणि बँक, ते आपण असेटलाच घेऊ. कॅश आणि बँक. कॅशचा आहे बॅलन्स 8,000 आणि बँकेतली शिल्लक रक्कम आहे 12,000. आता आपण रिसिट्स अँड पेमेंट पण सॉल्व्ह केलेले. पहिल्यांदा आपण बॅलन्स शीट सॉल्व्ह करून घेतली, नंतर रिसिट्स अँड पेमेंट सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. मीन्स दिस ट्युशन फी, व्हॉट इज द अमाऊंट 1 लाख रुपीज, बट स्टील 5,000 वी हॅव टू बी रिसिव्ड. आपल्याला 5,000 रुपये आणखी येणे आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहोत, आउटस्टँडिंग असं म्हणू. आउटस्टँडिंग, किंवा मी तुम्हाला इथे ब्लॅक पेन दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला ते नीट लक्षात राहील. ओके. आउटस्टँडिंग आहे ट्युशन फी, अमाउंटेड रुपीज 5,000. तर हे झाले तुमचे 1,05,000. आणि वेन अवर इन्कम इज गोइंग टू इन्क्रीज, दिस इज अवर क्रेडिट साइड. So first effect if we are going to show on credit side, second effect we have to show on asset side. This is our outstanding tuition fee is related to 2019. So write down here 2018 and 19 5,000. Total tuition fees amount will be
7,000. Next, salary to teachers is outstanding. This is our expenses, so we have to add here outstanding salaries to teachers. What is the amount? 15,000. Outer ला घ्या 1,95,000. हे 15,000. When our expenses are increasing, that time our liability also increase. So first effect we have to show on debit side, and second effect we have to show on credit side. Balance sheet liability side is known as credit side, but we don't write here because this is statement, this is not account. So हे अकाउंट असल्यामुळे आपण डेबिट आणि क्रेडिट लिहितो. बॅलन्स शीट स्टेटमेंट असल्यामुळे आपण डेबिट आणि क्रेडिट लिहित नाही. इथं लिहा आउटस्टँडिंग सॅलरीज टू टीचर्स. सो व्हॉट इज द अमाऊंट? 15,000. 15,000 रुपये सॅलरी आपल्याला द्यायची आहे शिक्षकांची, आणखीन दिलेली नाही. सो आउटस्टँडिंग म्हणजे ड्यू बट नॉट पेड. ही आउटस्टँडिंग म्हणजे ड्यू बट नॉट रिसिव्ड. Not received means this is our asset, we have been shown on asset side. This is expenditure, so we have to add here, and we have to show on liability side. Rent paid in advance, that is called prepaid. So what is the amount of prepaid amount? Rent 3,000. Show in outer column 13,000, and this 3,000 we have to show on asset side by name prepaid office rent. What is amount? 3,000. Okay. Next, आता बघू डेप्रिशिएशन. ही थोडीशी ऍडजस्टमेंट आपल्याला डिफिकल्ट वाटते, आपण त्याबद्दल इथं बघूया कॅल्क्युलेशन. तर कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिशिएशन. ओके, पहिल्यांदा डेप्रिशिएशन कशावर सांगितलंय? बुक्स वरती. आपल्याला बुक्स दोन ठिकाणी दिलेले आहेत. एक दिलेलं आहे बॅलन्स शीट मध्ये, आणि एक दिलंय तुम्हाला एक्सपेंडिचर साईडला. बघा इथं पण बुक्स आहेत, इथं पण बुक्स आहेत. हे बुक्स म्हणजे ओल्ड बुक्स आहेत आणि हे न्यू बुक्स आहेत. आता ओल्ड बुक्स म्हणजे हे सुरुवातीचे, हे जे आहेत 22,000 ते ओल्ड आहेत, आणि हे न्यू आहेत. तर ओल्ड किती आहेत? 22,000 आहेत. 22,000 वरती आपल्याला 15% कॅल्क्युलेट करायचंय. तर आपण 15% कॅल्क्युलेट करू शकता. हे 15 झिरो आहे तसं घ्या. नंतर हे 15 टू जा 30, 15 टू जा 30, 30 प्लस 3, 33, 3,300. त्यानंतर हेच बुक्स आहेत परंतु न्यू बुक्स किती घेतलेत आपण? न्यू बुक्सची कॉस्ट आहे 15,000. यावरती 15% रेट ऑफ डेप्रिशिएशन. पण हे बुक्स आपण परचेस केले 1 जानेवारी टू 31 मार्च, म्हणजे 3 महिने. तर पहिल्यांदा आपण काय करू शकता? ही कॅल्क्युलेशन सिंपल करून घेण्यासाठी तुम्ही असंही करू शकता, 15% काढून घ्या, किंवा नाही म्हणता तर हे असं 2 झिरो कॅन्सल करा. त्यानंतर आपण काय करू शकतो? तर बघा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर मग असं करावं लागेल. हे 1050 इंटू 15 इंटू 3 अँड डिवायडेड बाय हे 12. तर मग आता असं करता येईल आपल्याला हे. ओके, तर हे 3 1 जा 3 आणि 3 4 जा 12. म्हणजे आपल्याला आणखीन सिंपल करून सांगायचा मी प्रयत्न करतोय. तर हे अशा प्रकारे आपण करू शकता. मग असं करत असताना हे 15 झिरो ऍज इट इज घ्या. ओके, 15 5 जा 75, इथं 5 घ्या, आणि राहिले 7. 15 1 जा 15, 15 प्लस 7 मीन्स 22, अँड डिवायडेड बाय 4 means here 4 1 जा 4, 4 5 जा 20, राहिले 2. ओके, सो 4 6 जा 24. ओके, राहिले इथं 1, इथं 4 2 जा 10, राहिले 2, इथं पॉईंट द्या 0 झाले, इथं 4 5 जा 20, म्हणजे 562.5 येतात. मग आपल्याला काय करायचंय? हे जे कॅल्क्युलेशन आहे 563 घ्यायचे. 62.5 घेण्यापेक्षा 63 घेऊ, आणि टोटल घ्या 3 6 3 आणि 5 8, हे 3,863 रुपये आपल्याला काय करायचंय? डेप्रिशिएशन म्हणून मायनस करायचंय. कशामधून मायनस करणार? या बुक्स मधून मायनस करायचंय. लेस डेप्रिशिएशन अमाऊंट किती?
3,863 वजा करा, 10 मधून 3 गेले 7, 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 8 गेले 1, 6 मधून 3 गेले 3, हे 3, 33,137 रुपये आपण घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डेप्रिशिएशन ऑन, हे बुक्स झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. फर्निचरवर आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करू, तर मग या ठिकाणी कॅल्क्युलेट करू आपण फर्निचर वरती. आता फर्निचर ओल्ड आहे. ओल्ड किती आहे बघा, ओल्ड फर्निचर हे ओल्ड आहे, जे तुम्हाला इथं बॅलन्स शीट मध्ये दिलेले त्याला ओल्ड म्हणतात आणि पेमेंट साइडला दिलेले त्याला न्यू म्हणतात. तर हे ओल्ड आणि हे न्यू, ऑलरेडी मी न्यू लिहिले, हे ऍडिशनल आहे. ठीक आहे. तर बघा 40,000 वरती आपल्याला 10% काढायचं आहे. अतिशय सिंपल भाग आहे, 4,000 रुपये. त्यानंतर हे 50,000 रुपये न्यू आहेत. मग हे 50,000 रुपये न्यू असतील, ह्या 50,000 आपण 10% काढणार. आणि ते फर्निचर कधी परचेस केले त्याची डेट आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 1 जुलै. तर 1 जुलै टू 31 मार्च एकूण 9 मंथ्स होतात. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एकूण किती 9 मंथ्स होतात. तर 9 मंथ्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 9 डिवायडेड बाय 12. तर आपण हे 2 0 कॅन्सल करून त्यानंतर मग आता हे कॅल्क्युलेशन काय झालं तुमचं 5,000 इंटू 9/12. तर मग आता काय करा, हे 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12. मग हे आपण असं कॅल्क्युलेशन करून घेऊ. 5,000 गुणले 3 म्हणजे झाले किती, हे 15,000 रुपये आणि डिवायडेड बाय काय 4. तर मग करायचं, हे 4 1 4, 4 2 8, 4 3 12, राहिले किती 3, झाले 4 7 28, राहिले 2, 4 5 20 आणि इथं 0. हे 3,750 रुपये आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं आहे. तर एकूण न्यू फर्निचरचं डेप्रिशिएशन किती आलं 3,750. ओल्ड किती आहे 4,000. ऍड करून घ्या 7,750. आपल्याला इथून लेस करायचंय डेप्रिशिएशन म्हणून 7,750 रुपये. हे 0, 10 मधून 5 गेले 5, राहिले इथं 9, 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 7 गेले 2, राहिले 8. इथं 82,250 आपल्याला घ्यायचं आहे. आणि ह्या दोन्हीचाही परिणाम आपल्या सर्वांना माहित आहे. डेप्रिशिएशन मीन्स दॅट इज लॉस अँड वी हॅव टू शो ऑन expenditure side because income and expenditure account is nothing but a nominal account. What is the rules of nominal account? Debit all expenses and losses, credit all income and gains. So this is our loss. So we have to show this loss on expenditure side by name depreciation. There are two assets. First one is books and second one is furniture. So total amount of depreciation is 3,863 and this one is 7,750. So show this balance in outer column. 6 plus 5 11, carry 1. 1 plus 8 9, 9 plus 7 16, 1 plus 3 4, 4 plus 7 11. सो 11,613 रुपये आपल्याला घ्यायचे. ओके, आपण घेतलेलं आहे. आता सर्व ऍडजस्टमेंट पण झालेली आहे. तर मी कॅल्क्युलेशन करीत बसणार नाही कारण खूप वेळ जातो आणि व्हिडिओची साईज खूप वाढते. त्यामुळे तुम्ही या साईडची टोटल करून बघा. आपण काउंटिंग करू. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6. ओके, 1 2 3 4 5 6 आपण सर्व बॅलन्सेस घेतलेत. तर जर तुम्ही या साईडची टोटल केला तर ती टोटल येणार आहे, ती टोटल येते तुमची 3,29,000. तर इथं घ्या आपण 3,29,000. या साईडची टोटल जास्त आहे आणि या साईडची टोटल इथपर्यंत करून केला म्हणजे क्रेडिटची टोटल येते 3,29,000 आणि त्या डेबिटची टोटल आहे 2,84,613.
म्हणजे इथून इथपर्यंत जर बेरीज केला तर ती टोटल येते. येत नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. याची आपल्याला वजाबाकी करायची. हे 10 मधून 3 गेले राहिले 7, 9 मधून 1 गेले 8, 9 मधून 6 गेले 3, 8 मधून 4 गेले 4, नंतर 12 मधून 8 गेले 4, इथं राहिले 2, ह्या 2 मधून 2 गेले 0. म्हणजे जो फरक आला 44,387 या फरकाला आपण काय म्हणणार आहोत, सरप्लस म्हणू आपण.